ट्रॅक आपण डायरेक्ट बघितलं प्रिव्हियस लेक्चरला, किती कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं. हे ते लेअर कसे कनेक्ट होतात वगैरे हे सगळं सांगितलं होतं. ओके, आता डायरेक्ट सारखंच त्याचं बऱ्यापैकी डायरेक्ट सारखंच बऱ्यापैकी त्याचं वर्किंग आहे. पण हा जो ट्रायक जो आहे तो 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. MT1 MT2 आणि गेट इज द एक्स्ट्रा टर्मिनल. त्याच्यामध्ये गेट जे आहे ते गेट एक ऍडिशनल टर्मिनल आहे. डायरेक्टशी जर कम्पेअर केलं ट्रायक, तर ट्रायक मध्ये एक ऍडिशनल गेट टर्मिनल आहे आणि ते गेट टर्मिनल इज नियर टू द MT1 टर्मिनल. ज्यावेळेस सिम्बॉल तुम्ही लक्षात ठेवताय, सिम्बॉल लक्षात ठेवता असेल ती गेट टर्मिनल कुठल्या टर्मिनलच्या जवळ आहे ते महत्वाचं आहे. ओके, आता तुम्ही ड्रॉ करताना जर सिम्बॉल MT2 च्या साईडला जर गेट टर्मिनल काढला तर तो सिम्बॉल तुमचा रॉंग असेल, चुकीचा असेल. ओके, त्यामुळे तो गेट टर्मिनल कुठं आहे, कुठल्या साईडला आहे, तसं आपल्या SCRचं बघितलं तर कॅथोड साईडला त्याचं गेट टर्मिनल आहे. तर त्या कॅथोड साईडलाच दाखवलं पाहिजे तुम्ही सिम्बॉल मध्ये. जर त्याच्या चुकीच्या ठिकाणी जर दाखवलं तर ते तुमचं सिम्बॉल चुकीचा असेल. ओके, असं आहे, असं त्याचा सिम्बॉल आहे MT1 MT2 आणि याच्यामध्ये MT1 साईडला तुमचा गेट टर्मिनल आहे. ओके, हा सिम्बॉल आहे. आणि त्याचं जर कन्स्ट्रक्शन बघितलं, ट्रायक्स जर कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलं तर P1 N1 P2 असं आहे. आता हे MT2 जे टर्मिनल आहे, आता वरती MT2 आहे, खाली MT1 आहे आणि इकडे गेट टर्मिनल आहे, असं आहे. आता हे जे काही MT2 टर्मिनल आहे ते N4 लेअर आणि P1 लेअरला दोन्हीलाही कनेक्टेड असेल. N4 लेअर आणि P1 लेअर दोन्हीला हे MT2 टर्मिनल कनेक्टेड असेल. MT1 टर्मिनल तुमचं N3 लाही आणि P2 टर्मिनल आहे, P2 लेअर आहे आणि N3 लेअर आहे, दोन्हीला कनेक्टेड असेल. हा MT1 टर्मिनल. गेट टर्मिनल तुमचं N2 ला कनेक्टेड असेल आणि P2 लाही कनेक्टेड असेल, असं ते कनेक्शन त्याचं असेल. ओके, आता त्याची इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम ट्रान्झिस्टर SCR बरोबर जर तुम्ही कम्पेअर केला तर 2 पॅरलल रेजिस्टर कनेक्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा एक SCR आहे आणि हा एक SCR आहे. जर ते तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर बघा, हा एक SCR आहे. ओके, त्याचा एनोड इथं आहे आणि इथे कॅथोड आहे, इथे कॅथोड आहे, एनोड एक आहे आणि कॅथोड एक आहे आणि हा एक SCR आहे. ओके, हे त्याचं गेट टर्मिनल आहे. T1 म्हणजे थायरिस्टर 1, हा T2 म्हणजे थायरिस्टर 2 असा आहे. आता ह्याचा एनोड इथं आहे, कॅथोड इथं आहे, गेट टर्मिनल इथं आहे. ओके, म्हणजे T1 चा एनोड आणि T2 चा कॅथोड हे दोन्ही एकमेकांना कनेक्ट करून तुमचं MT1 टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे. MT1 आहे, दिस इज MT1. T1 चा कॅथोड आणि T2 चा एनोड हे दोन्ही टर्मिनल कनेक्ट करून काय झाले, MT2 टर्मिनल कनेक्ट, MT2 टर्मिनल आहे. आणि हे दोन्हीचं गेट, हा T1 चा गेट आणि T2 चा गेट हे दोन्ही कंबाईन करून तुमचं गेट टर्मिनल आलेलं आहे. बघा इथं तुमचं गेट टर्मिनल आहे. समजले का त्याची सर्किट डायग्राम कशी आहे, इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम? हो सर. हो सर. दोन्हीही 2 अँटी पॅरलल म्हणजे विरुद्ध दिशेला त्याचे डायरेक्शन्स आहेत. म्हणजे T1 चा एनोड T2 च्या कॅथोडला कनेक्ट केलाय आणि T1 चा कॅथोड T1 च्या एनोडला, T1 चा कॅथोड T2 च्या एनोडला कनेक्टेड आहे. असं कनेक्ट करून त्याचं MT1 MT2 टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे आणि दोन्हीची गेट टर्मिनल कंबाईन करून गेट टर्मिनल तयार केलेलं आहे. अशी आहे त्याची इक्विव्हॅलंट डायग्राम. ओके, आता याच्यामध्ये वेगवेगळे डायग्राम्स ह्याचे कॉम्बिनेशन तयार केलेले आहेत.
आवाज येतोय का? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता याची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आहेत. त्याच्यामध्ये कसं कसं आहे बघा. पहिलं जे आहे ते MT1 निगेटिव्ह, MT2 पॉझिटिव्ह, गेट पॉझिटिव्ह. MT1 निगेटिव्ह, MT2 पॉझिटिव्ह, गेट पॉझिटिव्ह. आता प्रत्येक कॉम्बिनेशनचं कसं वर्किंग आहे किंवा त्याचा यूज काय आहे, तो काय म्हणून ऍक्ट होतो हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. खाली वर्किंग मध्ये त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यावेळेस आपण ते बघू त्याचं कसं काय त्याचं वर्किंग होतं किंवा काय त्याचा यूज आहे. ओके. आता दुसरं कॉम्बिनेशन मध्ये बघा MT1 पण पॉझिटिव्ह आहे, MT2 ही पॉझिटिव्ह आहे आणि गेट निगेटिव्ह आहे. गेट निगेटिव्ह आहे असं आहे. आता थर्ड कॉम्बिनेशन मध्ये MT1 पॉझिटिव्ह, MT2 निगेटिव्ह आणि गेट निगेटिव्ह असं आहे. ते इथं दोन्ही निगेटिव्ह आहेत. MT1 MT2 दोन्ही निगेटिव्ह पण गेट पॉझिटिव्ह आहे असं आहे. ओके. असे 4 कॉम्बिनेशन्स आहेत. याच्यामध्ये 4 याच्यामध्ये वर्किंग डिवाइड केलेलं आहे आपल्या ट्रायएक्स. ओके. आता ट्रायएक हा जो काही वर्ड आलेला आहे तो 2 वर्डचं कॉम्बिनेशन आहे, ट्रायोड आणि AC. ट्रायोड मधला TRI असं एवढेच घेतलेलं आहे ट्रायोडचं आणि AC ऍज इट इज घेतलेलं आहे. असं ट्रायएक हा तुमचा डिव्हाइस असा त्याचं नेम असं त्याचं फॉर्म केलेलं आहे, तयार केलेलं आहे. ओके. आता ते डिटेल मध्ये आपण बघूया आता काय आहे. आणि SCR इज अ युनिडायरेक्शनल डिव्हाइस. आपला SCR हा युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे का बाय डायरेक्शनल आहे? SCR हा युनिडायरेक्शनल आहे का बाय डायरेक्शनल आहे? युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनलच का म्हणायचं त्याला, का बाय डायरेक्शनल का नाही? कशाला युनिडायरेक्शनल म्हणायचं म्हणायचं? कोण सांगू शकते का कुठल्या ह्याला युनिडायरेक्शनल म्हणायचं आणि कुठल्या ह्याला बाय डायरेक्शनल म्हणायचं? बाय डायरेक्शनल म्हणजे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोटी पण देऊ शकतो. त्याचा बाय डायरेक्शनल बरोबर काय संबंध? युनिडायरेक्शनल कशाला म्हणायचं आणि बाय डायरेक्शनल कशाला म्हणायचं? सर एनोड टू कॅथोड जर करंट फ्लो होत असेल तर ते युनिडायरेक्शनल आणि बाय डायरेक्शनल म्हणजे एनोड टू कॅथोड आणि कॅथोड टू एनोड दोन्ही पण साइडने करंट जर फ्लो होत असेल तर बाय डायरेक्शनल. कॅथोड टू एनोड जर फ्लो होत असेल फक्त तरी ते युनिडायरेक्शनल असेल का बाय डायरेक्शनल असेल? बाय डायरेक्शनल. फक्त कॅथोड टू एनोड होत असेल तर बाय डायरेक्शनल. बाय डायरेक्शनल. बघा युनिडायरेक्शनल कशाला म्हणायचं आणि बाय डायरेक्शनल कशाला म्हणायचं? जर एकाच डायरेक्शन मध्ये जर करंट फ्लो होत असेल तर फक्त आणि फक्त एकाच डायरेक्शनला म्हणजे कॅथोड टू एनोड होऊ द्या किंवा एनोड टू कॅथोड होऊ द्या, तो युनिडायरेक्शनल असेल. युनिडायरेक्शनल म्हणजे काय? ओनली वन डायरेक्शनल. बाय डायरेक्शनल म्हणजे काय? दोन्ही डायरेक्शन त्याचा करंट फ्लो होत असेल. आता ते SCR मध्ये कॅथोड टू एनोड करंट फ्लो होत नाहीये म्हणून त्याच्यामधून तसा करंट फ्लो होणार नाही. पण एखाद्या बाय डायरेक्शनल आता एनोड कॅथोड जाऊ द्या, 2 टर्मिनल्स आहेत. कुठलेही 2 टर्मिनल्स असू द्या, एखादं पॉझिटिव्ह टर्मिनल किंवा निगेटिव्ह असू द्या किंवा कुठलेही टर्मिनल असेल, 2 टर्मिनल्स आहेत. 2 टर्मिनल मधून किंवा MT1 आहे MT2 आहे, MT1 कडून MT2 कडे जर जात असेल आणि MT2 कडून MT1 कडे दोन्ही असे दोन्ही होत असतील त्याच्या डायरेक्शन इथे दिलंय बघा, इथून इकडे पण जातोय आणि इथून इकडेही जातो म्हणून हे बाय डायरेक्शनल आहे. MT1 टू MT2 पण जातोय आणि MT2 टू MT1 पण करंट फ्लो होतो म्हणजे त्याचं बाय डायरेक्शनल. पण एखाद्या डिव्हाइस मध्ये फक्त MT1 टू MT2 असाच फक्त करंट फ्लो होत असेल तर तो युनिडायरेक्शनल झाला आणि एखाद्या डिव्हाइस मध्ये फक्त MT2 टू MT1 फक्त ओनली तरीही तो युनिडायरेक्शनल झाला. आलं का लक्षात? हो सर. ओके. आता SCR हा आपला युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे ऍज इट कॅन कंडक्ट फ्रॉम एनोड टू कॅथोड ओनली. इथं फक्त काय होतो? एनोड टू कॅथोड करंट फक्त त्याच्यामधून फ्लो होते, नॉट फ्रॉम कॅथोड टू एनोड. त्याच्यामध्ये कॅथोड टू एनोड करंट फ्लो होत नाही. बट ट्रायएक कॅन ऑपरेट इन बोथ डायरेक्शन. ट्रायएक हा दोन्ही डायरेक्शन मध्ये ऑपरेट होतोय. सो इट इज कॉल्ड एज बायडायरेक्शनल थायरिस्टर. म्हणून त्याला बायडायरेक्शनल थायरिस्टर किंवा बायडायरेक्शनल डिव्हाइस असं म्हणायचं.
ओके, विथ 3 टर्मिनल्स. म्हणजे ट्रायंगल किती टर्मिनल्स आहेत तर 3 टर्मिनल्स आहेत. कुठले कुठले? इट इज यूज कंट्रोल ऑफ पॉवर इन एसी सर्किट्स. म्हणजे ट्रायक हा एसी सर्किट्स मध्ये पॉवर कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करत असतो असं सांगितलं. इट इज युज्ड कंट्रोल ऑफ पॉवर इन एसी सर्किट्स. ट्रायक इज अ वर्ड डिवायडेड बाय कंबाइनिंग द कॅपिटल लेटर्स फ्रॉम द वर्ड्स ट्रायोड अँड एसी. म्हणजे ट्रायक हा वर्ड्स कुठून डेव्हलप केलेला आहे किंवा कुठून तयार केलेला आहे तर कॅपिटल लेटर्सचं कॉम्बिनेशन केलेलं आहे कुठल्या ट्रायोडचं आणि एसीचं. ते ट्रायोड मधलं फक्त TRI 3 लेटर्स घेतले आणि एसी बघा TRI AC असं आहे ट्रायक. म्हणजे कॅपिटल लेटर्स ट्रायोड आणि एसीचे कॅपिटल लेटर्स कंबाईन करून तो तुमचा ट्रायक हा नाव त्याचं तयार केलेलं आहे. ओके, समजलं का इथपर्यंत? हो सर. ऑल स्टुडंट्स, हो सर. बॉईज, हो सर. येस सर. हो सर. ओके. आता त्याच्यामध्ये पुढे काय दिलंय बघा. व्हेन ट्रायक इज इन ऑपरेशन इट इज इक्विव्हॅलंट टू 2 SCR कनेक्टेड इन अँटी पॅरलल. म्हणजे याचं जे काय ऑपरेशन आहे ते ऑपरेशन कसं त्याचं परफॉर्म होतंय तर 2 SCR से अँटी पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. ते अँटी पॅरलल म्हणजे काय तर बघा T1 चा ऍनोड T2 च्या कॅथोडला, T1 चा कॅथोड T2 च्या ऍनोडला हे अँटी पॅरलल कनेक्शन झालं. ओके, हे अँटी पॅरलल कनेक्शन करून त्याचं ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे. ट्रॅक हॅज 3 टर्मिनल्स MT1, MT2 and gate terminal. Main terminal 1, main terminal 2 and gate terminal. These are the 3 terminals of triac. Okay, the gate terminal is near to the terminal MT1. आता इथे स्पेशली इंडिकेट केलंय सांगितलंय बघा. The gate terminal is near to the terminal MT1. MT1 च्या जवळच ते गेट टर्मिनल आपण ड्रॉ करायचं आहे. ओके, समजलं का इथपर्यंत? सगळी जनरल इन्फॉर्मेशनच आहे याच्यामध्ये. समजलंय का? वर्किंग आपल्याला खाली बघायचं आहे. समजलंय का? हो सर. हो सर. ओके, आता वर्किंग मध्ये काय आहे बघा. When no signal to gate, the drop both half cycle of the AC applied voltage. आता याच्यामध्ये काय बघायचंय आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलं येतं की ज्या वेळेस आपण गेटला जर सिग्नल अप्लाय करत नसू त्यावेळेस आपण त्याचं वर्किंग कसं होतं ते आपल्याला इथे बघायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली तिथं काय होतंय किंवा आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होतंय ते आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय कधी when no signal to the गेटला ज्यावेळेस आपण सिग्नल अप्लाय करत नाही त्यावेळेस गेट टर्मिनल MT1, MT2 थर्ड टर्मिनल इज गेट टर्मिनल. तर गेटला जर आपण सिग्नल नाही अप्लाय केला तर काय होते बघा. इन दिस केस द पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज लेस दॅन ब्रेक ओव्हर व्होल्टेज. त्या केस मध्ये काय होते जो तुम्ही एसी सिग्नल अप्लाय करणार आहात लक्षात घ्या. जर तुम्ही एसी सिग्नल आता आपली जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स आपण ड्रॉ करत असताना जोपर्यंत आपला ब्रेक ओव्हर पॉईंट येत नाही तोपर्यंत आपले एसीआर ऑन होत नाही. म्हणजे ह्या ब्रेक ओव्हर पॉईंटला तुमचा एसीआर काय होतोय ऑन होतोय. बरोबर आहे ना? असंच आपण बघितलंय. ब्रेक ओव्हर पॉईंट पासून तुमचं एसीआर ऑन होऊन त्याच्यापासून व्होल्टेज डिक्रीज होतं आणि करंट इन्क्रीज होतो. असं आपलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बरोबर आहे का? हो सर. म्हणजे ब्रेक ओव्हर पॉईंटलाच आपला एसीआर ऑन होतो. कशामध्ये ज्यावेळेस आपण गेटला सिग्नल अप्लाय करत नसतो त्यावेळेस. पण याच्यामध्ये काय आहे जो काय पीक व्हॅल्यू आहे एसी सिग्नल पीक व्हॅल्यू कशाला म्हणायचो आपलं एसी सिग्नल आहे तर पीक व्हॅल्यू कशाला म्हणायचं बघा. एकदम मॅक्सिमम व्हॅल्यू असते त्याला पीक व्हॅल्यू म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत ह्या एसी सिग्नल मध्ये पण एकदम मॅक्सिमम व्हॅल्यू आहे याची टॉपची. दिस इज युअर पीक व्हॅल्यू. माहिती का VMIM इंडिकेट करत असतो बघा. आठवतंय का असं काहीतरी लिहिता येतं तुम्ही मला कुठं तर हे मॅक्सिमम व्हॅल्यू. दिस इज द पीक व्हॅल्यू. दिस इज अ पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू अँड दिस इज द निगेटिव्ह पीक व्हॅल्यू. आलं लक्षात? एकदम मॅक्सिमम व्हॅल्यू असते त्या सिग्नलची
ही पीक व्हॅल्यू सुद्धा तुमच्या ब्रेक ओव्हर पॉईंट पेक्षा लेस असते ह्या केसमध्ये. इन दिस केस पीक व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज, म्हणजे हे जे काय आपण अप्लाय करणारे व्होल्टेज आहे, दिस पीक व्हॅल्यू इज लेस दॅन ब्रेक ओव्हर व्होल्टेज. या ब्रेक ओव्हर व्होल्टेज पेक्षा त्याची व्हॅल्यू कमी असणार आहे. मग त्या केसमध्ये तुमचा ब्रेक ओव्हर होणार आहे का? ब्रेक ओव्हर तुमचा एसआर ऑन होणार आहे का, किंवा तुमचा तो डिव्हाइस ऑन होणार आहे का? जर ब्रेक ओव्हर झालं नाही तर ऑन होईल का? लक्षात येते का? बघा, आपण ही केस कुठली बघतोय? नो सिग्नल टू द गेट. गेटला सिग्नल अप्लाय केला नसताना तुमच्या ब्रेक ओव्हर पॉइंटला जर तुमचा सिग्नल नाही गेला किंवा तुमचं ब्रेक ओव्हर व्होल्टेज एवढं जरी व्होल्टेज आपण नसेल तर तुमचा एसआर किंवा तुमचा जो काय ट्रायक आहे तो ऑन होईल का? नाही. नाही होणार, कारण ते ब्रेक ओव्हर होणार नाही ना. आपले एसआर कधी ऑन होतो किंवा ट्राय कुठलाही डिव्हाइस कधी ऑन होतो? ज्यावेळेस तो ब्रेक ओव्हर होतो, ब्रेकडाऊन होतो किंवा ब्रेक ओव्हर होतं. ब्रेक ओव्हर पॉइंटला तुमचं एसआर होतो. पण ह्या केसमध्ये काय, ज्यावेळेस आपण गेटला सिग्नल अप्लाय करत नसू त्यावेळेस तुमचं जे काय अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजची व्हॅल्यू तुमच्या ब्रेक ओव्हर पॉइंट पेक्षा लेस असेल, त्यावेळी तुमचा ट्रायक ह्या केसमध्ये ऑन होणार नाही. कधी व्हेन नो सिग्नल टू द गेट, गेटला सिग्नल नसेल तरच आहे ही केस. कधीची आहे बघा, गेटला सिग्नल आपण ज्यावेळेस अप्लाय करत नाही त्यावेळीची केस आहे. ओके, the triac can be turned on in each half cycle of the applied voltage by applying a positive or negative voltage to the gate. बघा, हे महत्वाचं आहे. तुम्हाला कधी तुमचा ऑन होणार आहे? the triac can be turned on, तुम्ही त्याला टर्न ऑन करू शकता इन each half cycle, प्रत्येक ह्या हाफ सायकल मध्ये पण आणि ह्या हाफ सायकल मध्ये, या दोन्ही हाफ सायकल मध्ये पण त्याला टर्न ऑन करू शकता. कधी? हाफ सायकल ऑफ द अप्लाइड व्होल्टेज, हे अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे, by applying a positive or negative voltage to gate with respect to terminal MT1. MT1 टर्मिनल बरोबर सिग्नल अप्लाय करून विथ रिस्पेक्ट टू MT1 गेटला सिग्नल अप्लाय करून तुम्ही त्याला टर्न ऑन करू शकता. कशाला? ट्रायकला. समजले का हा पॉइंट? हो सर. बघा, ज्यावेळेस तुम्ही गेटला सिग्नल अप्लाय करत नाही तोपर्यंत तुमचा ज्यावेळेस तुम्ही गेटला सिग्नल अप्लाय करत नाही त्यावेळेस तुमचा ट्रायक ऑन होणार नाही. का ऑन होणार नाही कोण सांगू शकताय का? Why triac is turned off if no signal applied to the gate? गेटला सिग्नल आपण अप्लाय केलेला नसताना आपला ट्रायक का ऑन होत नाही? व्हॉट इज द रिझन? त्याचं रिझन येत आहे बघा. इन दिस केस पीक व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज इज लेस दॅन ब्रेक ओव्हर व्होल्टेज. ब्रेक ओव्हर व्होल्टेज पेक्षा त्याची जी काही पीक व्हॅल्यू आहे ती लेस आहे. जर ब्रेक ओव्हर पॉइंट पर्यंत तुमचं व्होल्टेज गेलंच नाही तर तुमचा किंवा तुमचा डिव्हाइस तो ऑन होणार आहे का? नाही. नाही. जर त्याला ऑन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? गेटला सिग्नल अप्लाय करावं लागेल, आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय केल्यानंतर ऑन होणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये गेटला निगेटिव्ह सिग्नल अप्लाय केल्यानंतर तुमचा ट्रायक ऑन होणार आहे. आता त्याच्या पुढे प्रोसेस आहे बघा. द टर्न ऑन प्रोसेस ऑफ ट्रायक कॅन बी एक्सप्लेन्ड ऍज फॉलोज. आता ते खाली एक्सप्लेन केलेलं आहे. ते 4 मोड मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आता पहिला आहे MT2 is positive and gate current is also positive. म्हणजे आता आपण हे इथं दिलेलं बघा, MT2 is positive, MT2 positive, gate current positive, gate is also positive. म्हणजे MT1 काय आहे त्यावेळेस निगेटिव्ह आहे. ही केस आहे या केस मध्ये. ओके, आता इथं खाली आपण एक ड्रॉ करू. इथं स्ट्रक्चर इथे ड्रॉ करू लक्षात.
हे असं. हे काय? इथे N4 लेयर आहे. इथे एक आहे आणि इथे एक आहे. हे P1 N1 P2 N2 N3 N4. हे आपलं MT1 इथं आहे तो MT2 आहे. MT2 हे MT1 आणि हे आहे ते गेट. गेट ही आपलं पहिली स्टेज आहे. पहिल्या फर्स्ट स्टेज मध्ये काय सांगितले? MT2 इज पॉझिटिव्ह. MT2 पॉझिटिव्ह, MT1 निगेटिव्ह असेल, गेट ऑल्सो पॉझिटिव्ह आणि गेट करंट पॉझिटिव्ह. गेट पण काय आहे? पॉझिटिव्ह आहे. ओके, हे समजले का? कन्स्ट्रक्शन कसं काढलंय मी? MT हे फक्त ते केसेस आहेत, त्या केसेस नुसार आपण MT1 MT2 आहे ना, हे MT2 आहे बरोबर. MT2 पॉझिटिव्ह आणि गेट करंट पॉझिटिव्ह, मग MT1 काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. ओके, आता काय सांगितले? when MT2 is positive with respect to MT1, when MT2 is positive with respect to MT1, junction P1 N1 आणि P2 N3 are forward biases. कुठले कुठले फॉरवर्ड बायस होते म्हणून सांगितले? P1 N1 हे जंक्शन हे फॉरवर्ड बायस मध्ये जाईल, हे फॉरवर्ड बायस मध्ये जाईल. ओके, P1 N1 ओके, P1 N1 आणि P2 N3 म्हणजे इथलं जंक्शन हे P2 N3 हे फॉरवर्ड बायस मध्ये जाईल. ओके, P2 N3 फॉरवर्ड बायस जंक्शन N1 P2 इज अ रिव्हर्स बायस. N1 P2 हे तुमचं काय असेल? रिव्हर्स बायस मध्ये असेल. जंक्शन तुमचं रिव्हर्स बायस मध्ये असेल. ओके, रिव्हर्स. At this condition, the current will flows from. At this condition, current will flows from MT2 to MT1 terminal. MT2 to MT1 म्हणजे MT2 कडून MT1 कडे तुमचा करंट फ्लो होणार आहे. कसा? P1 N1 P2 N3 P1 N1 P1 N1 P2 N3 असा P1 N1 P2 N3. बघा कैसे लिखेंगे? MT2 is positive with respect to MT1 junction P1 N1 फॉरवर्ड बायस असेल, P2 N3 हे पण फॉरवर्ड बायस मध्ये असेल आणि N1 P2 काय असेल? रिव्हर्स बायस मध्ये असेल. ओके, at this condition the current will flows from MT2 to MT1. MT2 कडून MT1 टर्मिनल कडे तुमचा करंट फ्लो होणार. अंडर दिस कंडिशन ट्रायक ऑपरेट्स इन फर्स्ट क्वाड्रंट. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक जे येणार आहेत ते चारही ह्याच्यामध्ये येतील. हे फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट. ह्यावेळी जी काही कॅरेक्टरिस्टिक्स येईल त्याची ती फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय? फर्स्ट क्वाड्रंट. इन दिस मोड द डिव्हाइस इज मोर सेन्सिटिव्ह. ह्या मोड मध्ये तुमचा हा जो काही ट्रायक डिव्हाइस असेल, इट इज अ मोर सेन्सिटिव्ह डिव्हाइस. इट इज अ मोर सेन्सिटिव्ह डिव्हाइस. आले का लक्षात? हा मोड एवढंच आहे याच्यामध्ये. हा मोड लक्षात आलाय का? हो सर. कोणाला समजलं नाही असं आहे का? रिपीट करायचं आहे? रिपीट करायचं आहे का? ऑल स्टुडंट्स
समजलंय का? रिपीट करू? आवाज येतोय का माझा? हो सर येतो. मग रिपीट करायचं आहे का पुढचं नेक्स्ट केस घ्यायची आहे? मी विचारतो काय तुम्हाला. समजले सर, नेक्स्ट घ्या. ओके, ठीक आहे. आता हे M2 पॉझिटिव्ह आणि गेट करंट अल्सो पॉझिटिव्ह ही केस भेटली. M2 पॉझिटिव्ह, गेट करंट पॉझिटिव्ह असताना. तर नेक्स्ट काय आहे? M2 इज पॉझिटिव्ह, गेट करंट इज निगेटिव्ह. आता ह्याच्यामध्ये काय आहे? गेट करंट निगेटिव्ह आहे. ह्या स्टेज मध्ये तुमचं गेट करंट काय आहे? निगेटिव्ह आहे. गेट तुमचा निगेटिव्ह आहे. ह्या स्टेज मध्ये गेट तुमचा निगेटिव्ह आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. M2 is positive and gate current is negative. Gate current is negative. When gate terminal is negative with respect to MT1, आता MT1 हे तर पॉझिटिव्ह असतं काय? MT1 with respect to MT1 असा आहे. ते जर बघायचं झालं तर आपल्याला वरती त्याची डायग्राम दिलेली आहे. गेट M1 तुमचं निगेटिव्ह आहे. हे जे काही कनेक्शन असतं की नाही गेटचं, ते विथ रिस्पेक्ट टू MT1 टर्मिनल असते. विथ रिस्पेक्ट टू MT1 टर्मिनल असते. ते लक्षात बघा. इथे ह्या दोन्हीच्या ठिकाणी सेम साईन नसणार आहे. MT1 पॉझिटिव्ह असेल तर गेट टर्मिनल निगेटिव्ह असेल. गेट टर्मिनल पॉझिटिव्ह असेल तर MT1 टर्मिनल निगेटिव्ह असेल. बघा प्रत्येक केस मध्ये बघा, MT1 इथं निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. MT1 पॉझिटिव्ह, इथे गेट निगेटिव्ह आहे. इथे MT1 इथं निगेटिव्ह आहे. ते इन्व्हर्सली आहे. विथ रिस्पेक्ट टू गेट आहे. इथे MT1 इज कनेक्टेड टू गेट नाही. MT1 इज विथ रिस्पेक्ट टू MT2 नाही. गेट आहे. त्या लक्षात ट्रायक मध्ये गेटला जो काय तुम्ही सिग्नल देणार आहे तो विथ रिस्पेक्ट टू MT1 टर्मिनल देणार आहे. गेटला पॉझिटिव्ह दिला का तुमचं MT1 निगेटिव्ह असेल. गेटला निगेटिव्ह दिला तर MT1 तुमचं पॉझिटिव्ह असेल. एवढं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? ते पॉझिटिव्ह काय घेतलंय ते. When gate terminal is negative with respect to MT1, gate current flows through P2 N2 junction. P2 N2 junction. तो तुमचा MT2 कडून गेट कडे येणारा करंट आहे. तो फ्लो होणारा करंट आहे. तो कुठून होणार आहे? When gate terminal is negative with respect to MT1, gate current flows through P2 N2 junction. P2 N2 junction. का तसं होईल कोण सांगू शकतं का मला? आता मी तुम्हाला एक थोडीशी मगाशी चुकीची इन्फॉर्मेशन दिली होती की नाही बरोबर आहे. का तसं होईल कोण सांगू शकता का? P2 N2 कडे करंट का फ्लो होईल? मगाशी P2 N2 लेअर मधून का करंट फ्लो झाला नाही मगाच्या केस मध्ये, आणि आताच का फ्लो होतो? का तसं आहे? आता इथं बघा ह्या केस मध्ये P2 N2, आता मगाशी P2 N3 लेअर जात होता, बरोबर आहे की नाही? मगाची पहिली केस बघितली आपण, P2 N3 लेअर जात होता ना करंट, म्हणजे MT2 टू MT1 टर्मिनल आपला करंट फ्लो होत होता. म्हणजे P1 N1 P2 N3 असा आपला करंट फ्लो होत होता ना, बरोबर आहे का? हो सर. हा, आता काय सांगितलंय? when gate terminal is negative with respect to MT1, gate current flows through P2 N2 junction. म्हणजे P2 N2 junction म्हणजे गेट कडे येणार आहे. असं का होतंय? करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होतो म्हणून. करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल फ्लो होत असतो. ते लक्षात, करंट तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल तुमचा करंट फ्लो होणार आहे. त्यामुळं P1 N1 P2 N2 असा करंट तुमचा फ्लो होईल. ते लक्षात, P1 N1 जी काही दुसरी केस आहे त्याच्यामध्ये P1 N1
P2 N2 असा करंट आपला flow होतो. समजले का केस? इथपर्यंत समजलंय का? असा इथे बघा. When gate terminal is negative with respect to empty1, gate current flows through P2 N2 junction. P2 N2 junction. In this mode, junction N1 P1 in reverse bias. N1 P1 त्याच्यामध्ये काय सांगितलंय? N1 P1 म्हणजे N1 P2 तोच जंक्शन. In this mode, junction N1 P2 is in reverse bias. N1 P2 मगाशी जो काही रिव्हर्स होता तोच आपला इथं रिव्हर्स बायस मध्ये आहे. Reverse bias condition. Under this condition, the conducting structure is conducting structure कसलं आहे बघा कुठला आहे? P1 N1 P2 N2 मगाशी मी सांगितलं P1 N1 P2 N2 असं तुमचं कंडक्टिंग स्ट्रक्चर असणार आहे. मगाशी कुठलं होतं? मगाच्या केस P1 N1 P2 N3 असं ते कंडक्टिंग स्ट्रक्चर होतं. ओके. When empty2 is positive but gate current is negative, the device is less sensitive. मागाचा मोर सेन्सिटिव्ह होता. या स्टेज मध्ये तुमचा डिव्हाइस लेस सेन्सिटिव्ह असेल, therefore more gate current is required. त्यामुळे तुमचा गेट करंट मोर. आता लेस सेन्सिटिव्ह किंवा मोर सेन्सिटिव्ह हे काय असते माहिती आहे का तुम्हाला? लेस सेन्सिटिव्ह आणि मोर सेन्सिटिव्ह म्हणजे काय? म्हणजे त्याची जी काय सेन्सिटिव्हिटी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण गेट टर्मिनल कशासाठी यूज करतो? व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ गेट टर्मिनल? एससीआर मध्ये कुठलाही सांगा, गेट आपण टर्मिनल एक्स्ट्रा का आपण हे केलेलं आहे, काय यूज आहे? गेट टर्मिनलचा यूज काय आहे तर बघा, मेन त्याचा पर्पज काय आहे की तो आपण त्या टर्मिनलला आपण सिग्नल अप्लाय करून गेट टर्मिनलला आपला जो काही डिव्हाइस आहे तो ब्रेक ओव्हर पॉइंटच्या आधी आपल्याला टर्न ऑन करायचा आहे. लक्षात येते का? काय म्हणतो ते लक्षात येते का बघा? आपली ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, बरोबर आहे का? ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आपला ब्रेक ओव्हर पॉइंट इथं आहे. जर गेटला सिग्नल अप्लाय केला तर ह्या ब्रेक ओव्हर पॉइंट पर्यंत जाऊन तुमचं एससीआर ऑन होते. जर तुम्ही गेटला सिग्नल नाही अप्लाय केला. आता ह्या केसमध्ये काय आहे, गेटला सिग्नल नाही अप्लाय केला तर तुमचं ब्रेक ओव्हर पॉइंट पर्यंत सिग्नलच जात नाही. म्हणजे गेटला सिग्नल न अप्लाय केलेला तर तुमचं एससीआर ट्राय तुमचं ऑनच होत नाही, पण एससीआर ऑन होतो. ओके. आता गेटला सिग्नल अप्लाय केल्यानंतर काय होईल, तुमचा ह्या ब्रेक ओव्हर पॉइंट मध्ये जायच्या आधीच तुमचा एससीआर ऑन होतोय. ते लक्षात आधी, म्हणजे हे तुमचं एवढं तुमचं वाचतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आपण शॉर्टकट्स काढतो असतो, कुठं आपल्याला जायचं असेल. ओके. म्हणजे एका ठिकाणाहून आपल्या ह्या ठिकाणाहून इथून आपल्याला इथं जायचं आहे. ओके. इथं जायचं आहे. आपण काय करणार, इथून इथं जाणार असं, बरोबर आहे? कधी असं कधी जाणार, गेटला सिग्नल नाही अप्लाय केलं. गेटला सिग्नल अप्लाय केल्यानंतर काय करणार तुम्ही, डायरेक्ट ह्या पॉइंट कडून इथं जाणार. इथं जाणारच नाही. आले का लक्षात गेटचा काय यूज आहे? हो सर. हा, काय, when empty2 is positive but gate current is negative, the device is less sensitive. म्हणजे सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय बघा, जर तुमचा मोर सेन्सिटिव्ह असेल तर तो लगेचच टर्न ऑन होईल, तुमचं एससीआर लगेचच टर्न ऑन होईल. मोर सेन्सिटिव्ह असेल तर फर्स्ट केस मध्ये. आणि जर तो लेस सेन्सिटिव्ह असेल तर तो जास्त वेळ घेईल, म्हणजे नियर अबाउट ब्रेक ओव्हर पॉइंटच्या इथपर्यंत जाईल, म्हणजे थोडंच डिस्टन्स पुढे राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तो मोर लेस सेन्सिटिव्ह असेल तर तो इथं जाईल, इथून तुमचा ट्रॅक चेंज करेल. मोर सेन्सिटिव्ह असेल तर तो इथूनच जाईल. आलं का लक्षात? मोर सेन्सिटिव्ह आणि लेस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी म्हणजे तो टर्न ऑन व्हायला लगेच टर्न ऑन होईल, मिनिमम करंट मध्ये तो टर्न ऑन होईल. गेटला जर थोडा जरी करंट तुम्ही अप्लाय केला तरी तो टर्न ऑन होईल. पण कमी सेन्सिटिव्ह असेल तर त्याला गेट करंट जास्त लागेल टर्न ऑन होण्यासाठी. समजलं? लेस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, मोर सेन्सिटिव्ह म्हणजे काय? हो सर. ओके.
म्हणजे ह्या केस मध्ये हा लेस सेन्सिटिव्ह आहे. फर्स्ट स्टेज मध्ये तो मोर सेन्सिटिव्ह होता, जास्त सेन्सिटिव्ह होता. ओके. When MT2 is positive but gate current is negative, the device is less sensitive. Therefore, more gate current is required. सांगितले बघा. Therefore, more gate current is required. का तर it is a less sensitive. हा तुमचा less sensitive आहे. समजले का? सेकंड केस. हो सर. सेकंड केस. ओके. थर्ड स्टेज काय आहे बघा. MT2 निगेटिव्ह आणि गेट करंट इज निगेटिव्ह. आता ह्या स्टेज मध्ये काय आहे, या स्टेज मध्ये काय सांगितलं, MT2 निगेटिव्ह, गेट करंट इज निगेटिव्ह. गेट करंट तुमचा निगेटिव्ह असेल. MT1 च काय पोलॅरिटी असेल? गेट करंट MT2 निगेटिव्ह आहे, गेट करंट निगेटिव्ह आहे. तर MT1 ची काय पोलॅरिटी असेल? पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह असेल. ओके. आता मला सांगा, करंट कुठून कुठं फ्लो होईल? कसा, कुठल्या टर्मिनल, कुठल्या रिजन टू कुठून कुठं फ्लो होईल? त्याचं कंडक्टिंग स्ट्रक्चर सांगा मला. MT1 to MT2. हा MT1 to MT2 होईल, पण कुठल्या लेअर थ्रू करंट फ्लो होईल? लेअर N3 मधून होईल P2, N3 P2 N1 P1 असा होईल का? P2 N1 P1 N4 असा होईल. असा होईल. MT1 टर्मिनल कुठला आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. मग हे N3 लेअरला कनेक्टेड होईल का P2 लेअरला कनेक्टेड होईल? P2 लेअर. P2 ला होईल. म्हणजे तुमचं कुठून स्टार्ट होईल स्ट्रक्चर? तुमचं P2 पासून स्टार्ट होईल, N3 पासून स्टार्ट होणार नाही. लक्षात, P2 पासून स्टार्ट होईल. आता MT2 टर्मिनल निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह. ते N4 ला कनेक्टेड असेल का P1 ला कनेक्टेड असेल? N4 ला. म्हणजे कसा करंट फ्लो होईल बघा. P2 N1 P1 आणि N4. अलग लक्षात, हा असा करंट फ्लो होईल. बरोबर आहे का? आणि MT2 is a negative, that's why it is connected to N4 layer. समजले का हे कुठून कसा करंट फ्लो होतोय तो? हो सर. हो काय सांगितले बघा. इन दिस मोड MT1 is positive with respect to MT2. म्हणजे याच्यामध्ये MT1 पॉझिटिव्ह आहे, MT2 निगेटिव्ह आहे. सो द करंट फ्लोइंग फ्रॉम MT1 to MT2. म्हणजे याच्यामध्ये MT1 to MT2 तुमचा करंट फ्लो होणार आहे. अंडर दिस कंडिशन द कंडक्टिंग स्ट्रक्चर इज P2 N1 P1 N4. P2 N1 P1 N4 असं तुमचं कंडक्शन स्ट्रक्चर असणार आहे. ट्रायक विल ऑपरेट इन अ थर्ड क्वाड्रंट. आता मागाची काय सेकंड केस होती, त्यामध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये ऑपरेट होतो. त्याच्यामध्ये थर्ड क्वाड्रंट मध्ये तुमचा ट्रायक ऑपरेट होणार आहे. The triac will operate in a third with a negative gate current. Is more sensitive. याच्यामध्ये तुमचं सेन्सिटिव्हिटी काय आहे तर जास्त आहे. आले का? समजलंय का हे? बाकीच काय नाही, फक्त करंट कुठून कुठं फ्लो होतोय तेवढं लक्षात यायला पाहिजे. बाकी सगळी जनरल इन्फॉर्मेशन आहे. आले का लक्षात? हो सर. सगळ्यांच्या लक्षात आलंय का? हो सर. ओके. आता नेक्स्ट काय बघा, लास्ट स्टेज कुठली आहे? लास्ट काय आहे? लास्ट काय हो? MT2 is negative, gate current positive. MT2 negative, gate current positive. MT1 काय असेल? निगेटिव्ह. MT1 निगेटिव्ह असेल. आता मला सांगा,
कुठून कुठं करंट फ्लो होईल, कुठल्या टर्मिनल कडून कुठल्या टर्मिनल कडे करंट फ्लो होईल. MT1 टू M2 होईल का, MT2 टू MT1 होईल का, गेट टू MT2 होईल का, गेट टू MT1 होईल. गेट टू MT2 करंट फ्लो होईल. गेट टू MT2 करंट फ्लो, गेट टर्मिनल टू MT2 टर्मिनल. आता कुठल्या लेयर्स मधून फ्लो होईल, P2, N1, P1 आणि N4. मगाचं सेम लेअर आहे. मगाशी पण बघा P2, N1, P1, N4. पण चेंज काय आहे, सेम स्ट्रक्चर मधून करंट फ्लो होतोय, पण चेंज काय आहे कोण सांगू शकताय का. मगाशी MT1 कडून करंट फ्लो होत होता, आता गेट कडून करंट फ्लो होतो. आले का लक्षात. मगाशी MT1 टू MT2 करंट फ्लो होत होता त्याच लेअर मधून, P1 N1 P1 P2 N1 P1 N4 असा तुमचा MT1 टू MT2 फ्लो होत होता. पण आताच्या ह्याच्यामधून सेम त्या स्ट्रक्चर मधून करंट फ्लो होतोय, पण गेट टू MT2 करंट फ्लो होतोय, गेट टू MT2. येते का लक्षात. हो सर. सगळ्यांच्या लक्षात आलंय का. हो सर. सर. बॉयज. येस सर. ओके. आता बघा याच्यामध्ये काय झालं, इन दिस मोड ऑफ ऑपरेशन गेट करंट इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 टर्मिनल. द करंट IG फॉरवर्ड बायस, याच्यामध्ये IG करंट फॉरवर्ड बायस आहे. अंडर दिस कंडिशन ट्रायक विल ऑपरेट इन फोर्थ क्वाड्रंट. तुमच्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुमचा ट्रायक ऑपरेट होणार आहे. प्रत्येक चारही क्वाड्रंट मध्ये हा ट्रायक तुमचा ऑपरेट होणार आहे. ओके. द कंडक्टिंग स्ट्रक्चर इज P2 N1 P1 N4, P2 N1 P1 N4 असं तुमचं कंडक्टिंग स्ट्रक्चर असणार. समजले का ट्रायक. हो सर. सगळ्यांना. हो सर. हो सर. हो सर. ओके. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, सोपं आहे बरं काही, म्हणजे एकदम इझी आहे समजायला. ओके. ऍडव्हान्टेज काय बघा, इट इज अ बाय डायरेक्शनल डिव्हाइस, सो वी कॅन कंट्रोल द पॉवर डिलिव्हर्ड टू लोड इन बोथ हाफ सायकल इन द AC सप्लाय. AC सप्लाय बाय डायरेक्शनल डिव्हाइस असल्यामुळं जे काही AC सप्लाय असणार आहे त्या दोन्हीही हाफ सायकल मध्ये तुम्ही पॉवर कंट्रोल करू शकता, हा सांगितलंय त्याचा ऍडव्हान्टेज मध्ये. जो काही तुमची AC साइन वेव्ह आहे, आता ट्रायक AC वरतीच ऑपरेट होतो. AC इट इज अ बाय डायरेक्शनल डिव्हाइस. बाय डायरेक्शनल डिव्हाइस असल्यामुळं त्या AC सिग्नलच्या दोन्ही हाफ सायकल मध्ये तुम्ही त्या सिग्नलची पॉवर कंट्रोल करू शकता, असं त्याचं मिनिंग आहे. ओके. नेक्स्ट काय, इट इज इक्विव्हॅलंट टू 2 SCR कनेक्टेड बॅक टू बॅक. म्हणजे जे काही इक्विव्हॅलंट सर्किट आहे ते 2 SCR कनेक्टेड टू बॅक, म्हणजे सिंपल त्याचं सर्किट आहे असं सांगितलेलं आहे. नंतर काय सांगितले, यू कॅन टर्न ऑन बाय युझिंग पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह गेट करंट. म्हणजे दोन्ही सप्लाय, गेट सप्लाय तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह देऊन तुम्ही टर्न ऑन करू शकता ट्रायक. इट इज अ मोर सुटेबल फॉर रेझिस्टिव्ह लोड. रेझिस्टिव्ह लोड साठी हा मोर सुटेबल, जास्त सुटेबल आहे. इट इज मोर इकॉनॉमिकल दॅन SCR. म्हणजे याची काही कॉस्ट आहे, इकॉनॉमिकल कॉस्ट ती कमी आहे. मोर इकॉनॉमिकल म्हणजे कमी, म्हणजे मोर इकॉनॉमिकल आपल्याला परवडेबल म्हणजे प्रॉफिटेबल आहे SCR पेक्षा. इकॉनॉमिकली आपल्याला प्रॉफिटेबल आहे SCR पेक्षा. नंतर काय, इट कॅन कंट्रोल पॉवर डिलिव्हर्ड टू AC लोड सच ॲज फॅन मोटर. याची पण फॅन असू द्यात, मोटर असू द्यात, त्याच्या सगळ्यांच्या मोटर्स त्याच्यामध्ये तुम्ही याला युज करू शकता. इट कॅन कंट्रोल पॉवर डिलिव्हर्ड टू AC लोड. AC लोडला जी काय पॉवर डिलिव्हर करणार आहे लोडला, AC लोड कुठलं, फॅन असू द्या, मोटर असू द्या, हिटर असू द्या, जे काय तुमचे AC लोड्स आहे त्याला दिलेली पॉवर सुद्धा तुम्ही ट्रायक यूज करून कंट्रोल करू शकता. It is not necessary to use protection diode across ट्रायक. म्हणजे प्रोटेक्शन जो काही एक्स्ट्रा डायोड आपण यूज करतो किंवा प्रोटेक्शन सर्किट म्हणतो आपण, तर ट्रायकला प्रोटेक्शन सर्किटची गरज नाही आहे असं. इट इज नॉट नेसेसरी टू यूज प्रोटेक्शन डायोड.
जे काय ट्रायकला प्रोटेक्ट करणारा जर डायोड आपण यूज करत असेल तर तो यूज करण्याची गरज नाही असं सांगितलं. तर वी कॅन यूज अ सिंगल हिट सिंक, एकच हिट सिंक आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. हिट सिंक काय माहित आहे ना, सांगितले बहुतेक तुम्हाला हिट सिंक. आपलं सिलेबस स्टार्ट करायच्या हिट सिंक सांगितलं होतं. हिट ऑब्झर्व करण्यासाठी हिट सिंक यूज करत असतो आपण. म्हणजे वी कॅन यूज अ सिंगल हिट सिंक, याच्यामध्ये एकच हिट सिंक. ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऍप्लिकेशन्स याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं असं काय नसतं बरं का, ते दिलेलं असतं ते आपल्याला लक्षात ठेवायचे असतं ते ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस काय, सुटेबल फॉर रेझिस्टिव्ह लोड ओनली, नॉट सुटेबल, फक्त रेझिस्टिव्ह लोडला सुटेबल आहे, नॉट सुटेबल फॉर कंट्रोलिंग पॉवर टू हाय इंडक्टिव्ह लोड. इंडक्टिव्ह लोड साठी नॉट सुटेबल. आता रेझिस्टिव्ह लोड मध्ये काय इफेक्ट असतो, इंडक्टिव्ह लोड मध्ये काय इफेक्ट असतो, हे आपल्याला 4th चॅप्टर मध्ये आहे, फेज कंट्रोल रेक्टिफायर. त्याच्यामध्ये जे काय आपण वेव्हफॉर्म ऑब्झर्व करणार आहे ते बाय युजिंग इंडक्टिव्ह लोड, बाय युजिंग रेझिस्टिव्ह लोड ते करणार आहे. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल इंडक्टिव्ह लोड काय असतो, रेझिस्टिव्ह लोड काय असतो. म्हणजे फक्त हा रेझिस्टिव्ह लोडला सपोर्ट करतो, इंडक्टिव्ह लोडला सपोर्ट करत नाही, सुटेबल नाहीये. तर इट्स पॉवर रेटिंग इज लोअर दॅन एससीआर, जी काय पॉवर रेटिंग आहे ते एससीआर पेक्षा कमी आहे. नंतर काय, ट्रिगरिंग सर्किट नीडेड टू बी डिझाइन्ड मोर केअरफुली. म्हणजे जे काय ट्रिगरिंग सर्किट्स असतात, ट्रिगरिंग मी तुम्हाला सांगितलंय बघा, ट्रिगरिंग म्हणजे काय. ठीक आहे, ट्रिगरिंग सर्किट काय, आपल्याला जो काही गेटला आपण करंट अप्लाय करणार आहे, आता ह्याच्यामध्ये दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही करंट अप्लाय करणार आहे. एससीआर मध्ये फक्त आपण पॉझिटिव्ह करंट अप्लाय करतो गेटला, याच्यामध्ये ट्रायक मध्ये पॉझिटिव्ह करतो आणि निगेटिव्ह करतो. त्याच्यामुळे जे काही गेटला ट्रिगर करणार आहे किंवा गेट करंट अप्लाय करणार जे काही सर्किट आहे ते ऍज कम्पेअर टू एससीआर हे जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे तो डिझाईन करत असताना ते मोर केअरफुली, जास्त काळजीपूर्वक आपल्याला डिझाईन करावं लागेल. ऍप्लिकेशन्स मध्ये काय बघा, ऍज अ स्टॅटिक स्विच म्हणून यूज करू शकतो, फॅन स्पीड रेग्युलेटर म्हणून यूज करू शकतो, इन एसी व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये यूज करू शकतो, लॅम्प डिमर्स त्याच्यामध्ये यूज करू शकतो, किंवा टेम्परेचर कंट्रोल साठी आपण याचा यूज करू शकतो. हे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस किंवा ऍप्लिकेशन्स हे म्हणजे यामध्ये काय एवढं विशेष एक्सप्लेन करण्यासारखं नसतं, दिलेले असतात ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. समजले सगळ्यांना ट्रायक? हो सर. ओके, ऑल स्टुडंट्स, बॉयज, मुलांना समजलंय का बॉयज मध्ये? हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. मग बाकीचं नेक्स्ट पीयूटी म्हणून आहे, तो आपण दुपारच्या लेक्चरला, आपलं दुपार लेक्चर आहे त्यावेळेस आपण घेऊ.